नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एक रेसिपी झटपट होणारी आहे, चविष्ट पण आहे, हेल्दी पण आहे आणि आपण आपल्या आवडीच्या भाज्या त्याच्यामध्ये घालू शकतो. तर आपण इथे आज बघणार आहोत फोडणीचे वरणफळ. तर त्यासाठी मी इथे साहित्य काढून ठेवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वरणफळ बनवण्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे. छोटा अर्धा दुधी मी इथे कापून घेतलेला आहे. हे मटारचे दाणे आहेत, ओली मटार ही, ह्याला मोड आलेले आहेत. फ्रीज मध्ये दाणे काढून ठेवले होते. आणि एक छोटी वाटी भरून मी इथे घेतलेले आहेत. हे पाथेचा कांदा आहे, ओली पात आहे कांद्याची. आणि इथे थोडेसे घेतलेले आहे पालक कापून, थोडीशी कोथिंबीर आहे आणि ही तुरडाळ आहे मटक्यामध्ये गाडग्यामध्ये शिजवलेली. तर ही पण आपण टाकणार आहोत. एकीकडे मी कढई आता ठेवलेली आहे गरम करत. इथे फोडणीसाठी मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय. अर्धा टीस्पून राई घातली, इथे अर्धा टीस्पून घातलेले आहे जिरे. थोडस आपल्याला 2 चिमटे इथे घालायचं आहे हिंग. आपण घालणारे हळद. इथे लाल मिरची पावडर आहे. तर तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे घाला. तर मी इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे. इथे आपल्याला कांदा पात टाकून घ्यायची. इथे आपण पालक टाकून घेऊ. हे वरणफळ खूप झटपट होतात आणि हेल्दी पण आहेत. आपण आपल्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये घालू शकतो. इथे आपल्याला आता गरजेनुसार आपल्याला डाळ वापरायची आहे. तुम्हाला डाळीचं प्रमाण जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. इथे वाटीभर इथे डाळ वापरलेली आहे शिजवलेली. गाडग्यामध्ये शिजवलेली डाळ आहे ही. संपूर्ण फेस या डाळीचा काढून टाकलेला आहे, त्यामुळे ऍसिडिटी होण्याची अजिबात भीती नाही. इथे आता आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. आपल्याला किती वरणफळ करायचे आहेत, किती पोळ्यांचे, त्याप्रमाणे आपण इथे पाणी घालून घ्यायचं. मी इथे 3 ग्लास पाणी घालून घेतलेले. आपल्याला भाज्या एकदम बारीक कापलेल्या नाहीये, कारण भाज्या एकदम बारीक कापल्या तर त्या गाळ होतात. तर आपल्याला गाळ करायच्या नाहीये. थोडीशी कोथिंबीर मी आता टाकलेली आहे, थोडीशी नंतर टाकणार आहे. इथे चवीपुरते आता मीठ घातलेले आहे. आणि आपल्याला ह्याला छान मोठी खळखळ उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण इकडे आपल्या पोळ्या लाटून घेणार आहे. लाटून घ्यायचे 3 पोळ्यांचे आपल्याला वरणफळ इथे करायचे आहे. आपल्याला तिन्ही पोळ्या अशाच लाटून घ्यायच्या. आपल्या पाण्याला एकीकडे उकळी येईपर्यंत आपल्या पोळ्या लाटून होतात. एकदाच पोळ्या आपल्या लाटलेल्या असतील तर आपल्याला पटापट कापून आणि आपण एकाच वेळेला वरणफळ सोडू शकतो. नाहीतर मग एक एक पोळी लाटा, एक एक पोळी टाका, तर मग ते कमी जास्त शिजलं जातं. त्यामुळे आपण 1-2 पोळ्यांचे किती आपल्याला करायचे आहे ते आपण पोळ्या लाटून ठेवायच्या आहेत. आपल्या इथे पोळ्या लाटून झालेल्या आहेत. इथे बघा व्यवस्थित आपल्याला उकळी आलेली आहे फोडणीला. आपल्याला आता वरणफळ कापून घ्यायचे. तर आपण सुरीने सुद्धा कापू शकतो आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पण कापून घेऊ शकतो. त्या डिझाईन मध्ये आपण आपले वरणफळ इथे कापून घेऊ. तुम्ही कुठल्याही डिझाईन मध्ये हे करून घेऊ शकता किंवा आपल्या सुरीने आपण पटापट कापून घेऊ शकतो. मुलांना खायचे असेल आवडीने, वेगळं थोडस काहीतरी पाहिजे असेल तर आपण असं करू शकतो. हे साचे मार्केटमध्ये आहेत बरेच डिझाईन मध्ये. आपण वरणफळ संपूर्ण असे कापून इथे टाकलेले आहेत. तर व्यवस्थित आपल्याला आता हे शिजू द्यायचे आहे. खूप लवकर शिजल्या जातात. झाकण ठेवून आपण 1-2-3 मिनिटाला शिजून घेणार आहे.
हे आपले वरणफळ व्यवस्थित छान शिजलेले आहेत. थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहे. आपली वरणफळ इथे तयार आहे. आजची वरणफळांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया असंच एक छानसं रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता.